4/2026 दीपक दादा इलाम यांच्या हस्ते आपण लॉट्स पाडणार तिसऱ्या दिवसाचे. आई गावदेवी करसुंडी आप्पा पहिला सामना रंगेल तिसऱ्या दिवसातील आई गावदेवी करसुंडी आप्पा त्यांच्या विपक्ष असेल न्यू स्टार नडोदे. पहिला सामना करसुंडी विपक्ष नडोदे. दुसरा सामना असेल करिवली त्यांच्या विपक्ष झुंज देणारा सामना संघ असेल तो मात्र गोडिवली बी. तिसरा सामना असेल आई गावदेवी कुंभिवली त्यांच्या विपक्ष असेल तो मात्र संघ माझगाव विलास. 26/4/2026 मधील चौथा सामना असेल पौत त्यांच्या विपक्ष असेल मुद्रे संघ. हॅलो सुंदर फटका पाहायला भेटतो आपल्याला. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार आणि या चौकाराच्या सहाय्याने मात्र संघ धावसंख्या झाली ती परंदवाडी संघाची 7 धावा. पहिलं षटक प्रगती पथार असताना P1चं षटक चालू असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो कांडोली संघाचा सुभाष. वैयक्तिक 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. P1चं षटक मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 7 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असलेला P1च्या षटकातीला एक मोठा फटका मारणं गरजेचं असेल ते परंदवाडी संघाला. P1च्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभरायची असेल तर सुंदर फटका. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमा रेषा पार आणि येतोय इथेशी 4 धावांसाठी चौकार. नक्कीच P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 11 धावा. 5 मिनिटं मॅच थांबवायची थोडीशी 5 मिनिटं थांबवायची. नक्कीच 24/4/2026 24/4/2026 पहिल्या दिवसाचा लॉट्स नेरळवरी विपक्ष महालक्ष्मी मेनगाव. नक्कीच चौथा दिवस 27/4/2026 27/4/2026 ओम साई बीड पहिला सामना असेल 27/4/2026 ओम साई बीड त्यांच्या विपक्ष असेल जरीमरी नेरळ दैवली. दुसरा सामना असेल मानगाव सागर त्यांच्या विपक्ष असेल नवघर बीचच्या जागी मार्केवाडी संघ असेल भोईरवाडी संघ असेल. मानगाव विपक्ष भोईरवाडी 27/4/2026 मधील दुसरा सामना मानगाव विपक्ष भोईरवाडी. तिसरा सामना असेल ओराले त्यांच्या विपक्षात असेल बेकरे. तिसरा सामना असेल ओराले विपक्ष बेकरे. आनंद देशमुख साहेबांना विनंती करेन. चौथा सामना असेल आरवन विपक्ष दैवली विकी. आणि दिलीप देशमुख साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती एवढं स्थान पडवा. नक्कीच 5वा दिवस 28/4/2026 परली पहिला सामना रंगेल परली त्यांच्या विपक्ष असेल आमराई. परली विपक्ष आमराई. दुसरा सामना असेल दिबा पाटील उमरोली त्यांच्या विपक्ष असेल कराडे. दुसरा सामना असेल दिबा पाटील उमरोली त्यांच्या विपक्ष असेल कराडे. 28/4/2026 दुसरा सामना. 28/4/2026 तिसरा सामना असेल धारणी त्यांच्या विपक्ष असेल करसुंडी प्रतीक. धारणी विपक्ष करसुंडी प्रतीक. चौथा सामना असेल चिंचवली त्यांच्याविषयी विपक्ष असेल खानाव. चौथा सामना रंगतोय. नक्कीच शेवटचा दिवस असेल 29/4/2026 पंच फक्त 5 मिनिटं घेतो. शेवटचा दिवस असेल 29/4/2026. नक्कीच
29/4/2026 पहिला सामना रंगणार तो डिक्सल पाली त्यांच्या विपक्ष असेल पलसदरी. 29/4/2026 पहिला सामना असेल डिक्सल पाली त्यांच्या विपक्ष असेल पलसदरी. दुसरा सामना असेल धोत्रे त्यांच्या विपक्ष असेल मालेवाडी. तिसरा सामना असेल मात्र तो सॉली त्यांच्या विपक्ष असेल नेरलपाडा. सॉली विपक्ष नेरलपाडा. आणि चौथा शेवटचा सामना असेल 29/4/2026 जय बजरंग बीड त्यांच्या विपक्ष असेल किरवली संघ. नक्कीच श्री दीपकदादा इलम आयोजित जय देवा क्रिकेट संघ कळंबोलीवाडी त्यांनी आम्हाला इथेशी लाईव्ह लॉट्स पडण्यास संधी दिली त्यांचा मी खूप खूप धन्यवाद मानतो. तसेच आमचे मित्र योगेशदादा देशमुख यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद. तसेच स्वतः स्पर्धेचे आयोजक दीपकदादा इलम आणि पूर्ण जय देवा क्रिकेट संघ कळंबोली तसेच पूर्ण कळंबोली ग्रामस्थ मंडळ यांचंसुद्धा मी खूप खूप आभार मानतो. नक्कीच धन्यवाद असेल. हॅलो हॅलो धन्यवाद अविनाशजी सर. मागच्या मॅच 2 मॅचमध्ये आपण गोड आवाज ऐकला. येस मॅच स्टार्ट करा. खरं तर गोड आवाज ऐकला पुंज अर्थात पनवेल तालुक्यामधून बिलॉंग झाले आणि या स्पर्धेला खरं तर त्यांनी मॅक्रो फोरवरती जोडले गेलेत. गोड आवाज आपण ऐकला पहिल्या 2 मॅचमध्ये. आणि त्यानंतर विचार केला तर आपण पाहतोया श्री दीपकदादा इलम आयोजित जयदेव बा क्रिकेट संघ कळंबोलीवाडी जनाबाई हिलम स्मृती चषक 2026 क्रिकेटचा देवेतमान सोहळा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आज रात्र क्रमांक आहे 3. आज 3 रात्र क्रमांक पाहायला मिळते. आणि तिसऱ्या रात्रीमध्ये देखील भरपूर चांगले संघ पाहायला मिळतील. तिसरी मॅच पहिल्या फेरीमध्ये आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला टीम SK परंदवाडी आणि त्याला फाईट करेल टीम यंग स्टार कांढोली. या 2 संघामध्ये एक बिग फाईट मॅच. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन करून देऊन आज करूया तिसऱ्या रात्रीला सुरुवात. जाऊया मॅचमध्ये. इथे कबालीचा बॉल खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 12 धावा फलकावरती. कबालीची मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळत्या. खरं तर आपण पाहतोया प्रथमतः बॅटिंग करते त्या टीम म्हणजे खरं तर आपल्याला पाहायला मिळत्या SK परंदवाडी क्रिकेट संघ पाहायला मिळत्या. जेव्हा बाज खेळपट्टीवरती मला वाटते परंदवाडी क्रिकेट संघ जवळपास मावळ परिसरामधून कदाचित बिलॉंग झालं की काय. एक जबरदस्त संघ आहे. या मैदानावरती गेल्याही वर्षी खरं तर या मैदानावरती भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळाली होती. पर्व दुसरा या स्पर्धेचं देखील अतिशय चांगली दिमागदार स्पर्धा पाहायला मिळते. अगदी 6 रात्रीची स्पर्धा पाहायला मिळते. इथे अजून एक चांगला बॉल आणि त्या बॉलवरती धावा देखील घेतल्यात 2 सुंदररित्या मिड विकेट खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 14 धावा धाव फलकावरती बनल्यात. अजून जर विचार केला तर बघा अगदी विचार केला तर मला वाटते या स्पर्धेचे जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. पहिल्या डावामध्ये अर्थात पहिल्या फेरीमध्ये ज्या टीमच्या सर्वाधिक जास्ती धावा असतील त्या टीमला बाय दिली जाईल. अ 15 धावा आहेत. 15 धावा आहेत धाव फलकावरती. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला फटकावून साईडला उडवला. क्षेत्ररक्षक आहेत ते आणि विचार केला तर याही बॉलवरती एकच सिंगल धाव. 16 धावा धाव फलकावरती. अगदी विचार केला तर तिसऱ्या रात्रीमध्ये देखील लाईव्ह डाली केसी केली जाते. अर्थात KTC लाईव्ह ही वाहिनी जोडले या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचा घंटा मात्र दाबायला विसरू नका. जाऊया मॅचमध्ये. 16 बनल्यात धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि इथे पंच देखील सांगतात बॉल आहे खराब. इट इज द व्हाईट आहे बॉल खराब. धावा धाव फलकावरती बनल्या 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात.
एवढेच देखील फटका कबाडीचा आहे. क्षेत्ररक्षक आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि तिथून विचार केला तर एकच सुद्धा या बॉलवरती देखील पाहायला मिळते. अगदी 30 सर्कलचा विचार केला तर बघा LED लाईट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगली बास देखील खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 17 धावा, 18 धावा धाव फलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 मिनिट. येस टॅक्यू एक वाईट बॉल गेला होता. येस क्षमासावी. कारण आम्हाला देखील थोडासा संशय आला. मी तुमच्यापर्यंत पोहोचवला, परंतु एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 18 बनल्यात. दुसऱ्या षटक खेळपट्टीवरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक देखील आहे. गोलंदाज देखील आपण पाहतोय. गोलंदाज स्टॅक वरती विजय हा गोलंदाज. विजय गोलंदाज स्टॅक वरती पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा आहेत धाव फलकावरती. काय रे कमी झालं का? मला मुंकार भूक लागली. रनू खाऊन जेवू ना का आता लगेच रट्टी आलं. 18 बनल्या धावा धाव फलकावरती. 18 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस फटका कबाडीचा आहे. आणि तिथे अगदी विचार केला तर क्षेत्ररक्षणाची चुकी देखील पाहायला मिळाली. आणि ते फलंदाज बॅक टू डग आउट. हॅलो, थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद डीजे. 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती मॅच आपण अनुभवतोय. अगदी शांत गतीने चालू असलेली ही मॅच आपण अनुभवतो मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 धावा धाव फलकावरती. सुरुवात कबालीची आणि अष्टा वाकवल्यात. फलंदाज अक्षरशः उभा राहिला आणि बॉल निघून गेला आणि स्टँडला स्पर्श झाला. फलंदाज बॅक टू डग आउट. विराज, युवराज, युवराज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कपालीची बाज खेळपट्टीवरती पाहायला मिळते. यावेळेस रिव्हर्स अटॅक खेळायचा प्रयत्न होता. संपर्क नाही. लगी तो आधी नाही तो बरबादी असं नेहमी म्हटलं जातं. आणि इथे बरबाद जरूर फलंदाज देखील झाला. अगदी जर विचार केला ना तर वातावरण थोडंसं देखील अगदी पाहायला मिळतं. वाऱ्याचा वेग भरपूर पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी मागची स्क्रीन जर आपण पाहिले ना अगदी वाऱ्याने डोलते. अगदी चांगलं ते छायाचित्र देखील पाहायला मिळतं. लाजवाब, लाजवाब. आणि वाऱ्याचा वेग देखील भरपूर चांगला पाहायला मिळतो. मासही भरपूर चांगले आहे. यावेळेस फटका कबाडीचा आहे. लाजवाब, उंची भरपूर, लांबी देखील तितकीच. बॉल फरार आहे. वन बाउन्स सीमा पार येतोय चमकार.
ओहो, यावेळेस देखील चांगला फटका केसायचा होता, संपर्क नाही या. अगदी विचार केला तर आपण पाहतो या मासही भरपूर इम्पॉर्टंट आहे. इस कांठोळी क्रिकेट संघासाठी खरं तर विकेट हार्दिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नाव काय दादा? रामदास वाघमारे. आणि पारितोषिक जमा करा लगेच. जर त्यांना विकेट हार्दिक जेल तू पळाला मग आम्ही कोटून द्या. आधी पारितोषिक जमा करा. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. यावेळेस देखील फटका कबालीचा पाहायला मिळाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. या लाजवाब बाज खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 23 धावा फलकावर, 23 धावा फलकावरती आहेत. कबालीची बाज खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर ना गोलंदाज देखील आपण पाहतोय. करड हा गोलंदाज. हो, यावेळेस देखील शॉर्ट अँड पिचचा बॉल होता, संपर्क अजिबात झाला नाही. आणि ओव्हर क्रमांक संपल्या. तिसरी टीमची टोटल 23. डीजे अगदी चला भाष अगदी कंटिन्यू चालू ठेवा. शतरक्षण करणारी टीम अर्थात कांढोळी टीम, यंगस्टार कांढोळी टीम आपणास विनंती करीन आपण लगेच शतरक्षण सजवा. खरं तर अगदी विचार केला तर कलभोलीवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर जबरदस्त स्पर्धा. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात आपण पाहतोय दीपक दादा इलम. आणि जर विचार केला तर कळंभोलीवाडीच्या माता बहिणी देखील या स्पर्धेचा या माणसा देखील आनंद घेतात. आपण पाहतोय या मैदानाच्या बाजूला खरं तर या बाजचा आनंद घेतात माता बहिणी आमच्या. आणि त्यांचं या खरं तर या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया त्यांचं देखील गोडसं कौतुक. जाऊया बाचमध्ये. मासही भरपूर इम्पॉर्टंट पाहायला मिळते. गोलंदाज विशाल, विशाल गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला मिळतो. विशाल गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवरती. मैदानाच्या आतमध्ये धावा जरूर कमी आहेत. 3 ओव्हरमध्ये 23 बनल्यात. शेवटचं ओव्हर खेळपट्टीवरती पाहायला मिळत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनल्या जातील किती. विशालचा पहिला बॉल. फलंदाज अनिल. ओहो, यावेळेस देखील सुरुवात कमालीची. सुरुवात कमालीची खेळपट्टीवरती पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 23 बनल्यात. अगदी लो स्कोरिंगची मॅच जणू काय असं पाहायला मिळेल की काय. आणि त्यानंतर विचार केला तर एस के परंदवाडी क्रिकेट संघाचा विचार केल्यानंतर थोडीशी धावसंख्या मला तरी वाटते कमी राहिली. परंतु अजूनही 5 बॉल शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 3 मोठे फटके आले तर धावा चांगल्या राहतील यात शंका नाही. ओहो, ह्या वेळेस देखील चांगला बॉल. इट इज द वाईट. खरा बॉल आहे. 24 धावा फलकावरती. 24 धावा फलकावरती पाहायला मिळतात. बघा आज आमच्या बारक्याला थंडी भरपूर झाले. बारक्या कुठेशी पळाला. जेव जेव 2-3 घास जरा जास्तीच काही असू दे, जेवणही करणं गरजेचं आहे. आणि या मासही भरपूर इम्पॉर्टंट आहे. 24 धावा फलकावरती. 24 धावा फलकावरती आहेत. ओहो, यावेळेस अजून एक चांगला बॉल. येते फलंदाज बाद. खेळपट्टीवरती पाहायला मिळतो. बघा या मॅचला थोडासा उशीर होतोय मी तरी म्हणेन. अगदी विचार केला तर 24 बनल्या तर जुनिया बॉल शिल्लक आहेत ते म्हणजेच
अजून 4 बॉल शिल्लक आहेत. अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघा आमच्या पंचाचा विचार केला ना तर त्यांचा लवकरच कुणीतरी सत्कार केलाय. बघा खांद्यावरती शाल एकदम आयटी पैटी मध्ये ओके मध्ये आईस पैस मध्ये आहेत. टेन्शन नाही. असू द्या. जाऊया बाश मध्ये देखील 24 धावा फलकावरती. 24 धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच पाहतोय अनुभवतोय. एका साईडला टीम आहे यंग स्टार कांढोली आणि त्याला फाईट करते टीम SK परंदवाडी. या दोन संघामध्ये यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. अगदी विचार केला तर एक बंडली वेगाने दुसरीसाठी निघाले होते पण थोडा चांगली कॉलिंग 2 क्षेत्रक्षणामध्ये पाहायला मिळाल्या आणि ते एकच धाव या बॉलवरती देखील पाहायला मिळत्या. 25 धावा फलकावरती आहेत. 25 धावा फलकावरती आहेत. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये शांत गतीने चालू असलेला सामना देखील एक रुबाबदार सामना देखील पाहायला मिळतो. 25 बनल्यात अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज विशाल हा गोलंदाज पाहायला मिळतोय गोलंदाज स्टॅक वरती. ओहो यावेळेस देखील कमालीचा बॉल नाही इसके पर्यंत वालीवाल्याला मला वाटलं काय ते रातांना काय लागलाय बरं. अंपर ते बॉलर चेअर का डावे पायाला काळा दोरा आहे बरं. डेंजर गोलंदाज आहे. 1 नंबर काम. 25 धावा फलकावरती. 25 धावा फलकावरती देखील आहेत. ओहो यावेळेस देखील कबाडीचा बॉल फेकला वेगाने भन्नाट वेग आणि याही बॉलवरती लेग बायची धावपंच जरूर आम्हाला सांगतायत. 26 धावा फलकावरती आहेत. 26 धावा फलकावरती पाहायला मिळतात जुरिया. जर विचार केला तर आपण पाहतोय शेवटचा बॉल शिल्लक आहे खेळपट्टीवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि पहिल्या डावामध्ये धावा बनल्या जातील किती हे देखील पाहणं गरजेचं आहे. खरं तर त्यानंतर विचार केला तर नेक्स्ट ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. कासगाव आणि त्याला फाईट करेल टीम बारवई. दोन संघाला विनंती करेल टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच जॉईंट व्हा. टॉस आपण संपन्न करणार आहोत. यावेळेस बघता बघता इथे पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये बनल्या 27 आणि 28 धावांची गरज आहे. ते म्हणजेच टीम यंग स्टार कांढोली क्रिकेट संघाला त्या धावा चेस कराव्या लागतील. चला नेक्स्ट मॅच कासगाव टीमचा कॅप्टन आणि बारवई टीमचा कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हा. दुसरा पुकार आहे तुमच्यासाठी. आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. तोपर्यंत देऊया आमच्या डीजेला देखील दमदार संधी. टीमचा कॅप्टन आणि बारवई टीमचा कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मला वाटते चौथा पुकार आहे. आणि आज खरं तर लिबनेवाडी क्रिकेट संघ देखील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. तिसऱ्या रात्रीमध्ये त्यांचा देखील एक भरपूर संघ आहे चांगला. त्यांची मॅच ऐकलं तर वैजनाथ क्रिकेट संघाच्या विरोधात ती मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल.
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. यंग स्टार कान्होली क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा लगेच. अभि गोलंदाज आहे. अभि गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज स्टॅक वरती या. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगले मॅच. वाऱ्याचा वेग देखील भरपूर आहे. अगदी जर विचार केला तर थंडगार वारा आणि ते देखील या मौसम मध्ये जर सुटत असेल तर सोने पे सुहागा. अगदी प्रेक्षक देखील आनंद घेतात या मॅचचा आणि हवेचा देखील आनंद घेतात. जव्या मॅच मध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या करण आहे आणि त्याच्या जोडीला फलंदाज आपण पाहतोय शंकर. चला एक कॅप्टन उपस्थित झालाय. दादा टीम कुठली? कासगाव. थँक्यू. चला कासगाव टीम दोन्ही आली आहेत. लगेच टॉस आपण संपन्न करणार आहोत. चला दीपक दादा आपण या टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. खरेदीरित्या टॉस खरं आपण संपन्न करणार आहोत. मैदानाच्या अगदी बाहेर टॉस बॉक्स अगदी भरपूर चांगला पाहायला मिळतो आणि तिथे टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. बारवई आणि कासगाव या दोन संघामध्ये कासगाव टीमने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय आला. या बारवई क्रिकेट संघाला इथे आमंत्रण केलंय बॅटिंग करण्यासाठी. गेम ऑन. बनवायच्यात 28 धावा. 28 बनवायच्या 24 बॉल मध्ये बनल्या जातील का? गोलंदाज अभि. गोलंदाज टॅग वरती. नेक्स्ट मॅच तुमचीच आहे. दोन्ही टीम अगदी रेडी राहा. यावेळेस पहिला बॉल अगदी भरपूर समाचार घेतलाय आणि इथे रनआउटची संधी होऊ शकली असती, बनू शकली असती. खरं तर करणला मैदान देखील सोडावं लागलं असतं आणि अगदी विचार केला तर चांगली रनिंग तिथे पाहायला मिळाली. स्वतःची विकेट खरं तर सावरण्याचं काम केलंय. शंकर स्टॅक एंड वरती फलंदाज. अभि गोलंदाज स्टॅक वरती पाहायला मिळतो. ओ यावेळेस क्लास डान्स फटका कमालीचा आहे. रुबाबदार येतोय दुसऱ्याच बॉल वरती. हा येतोय चमकार. लीजिए इस धन्यवाद. हॅलो 4 धावा फलकावरती आहेत. यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला बॉल उडवलाय. बॉल थांबणाऱ्याला या गोडीच्या वेगाने बॉल झालाय फरार. येतो या सुडीक चमकार. 8 धावा फलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहतोय. 28 बनवायच्या आता जुडिया पण तरी वाटते अजून 20 धाब्यांची गरज आहे. अगदी रिप्ले मध्ये जर आपण पाहिला ना तर बॉल भरपूर चांगला पाहायला मिळाला. ते त्या फलंदाजा नाही जर विचार केला तर बॉलवरती नजरा जरूर ठेवल्या शेवटपर्यंत आणि ते त्या गॅप झोन मध्ये ठोकलेला तो चमकार. ओहो यावेळेस देखील चांगला बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 8 धावा फलकावरती आहेत. अगदी विचार केला तर 8 धावा फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिला ना पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर अजून एक चौकार, त्यानंतर अजून एक डॉट, असं सुशिक्षण पाहायला मिळतं खेळपट्टीवरती. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमने अगदी रेडी राहा. सामना संपल्यानंतर लगेच कासगाव टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या एका साईडने. यावेळेस देखील चांगला फटका. यावेळेस देखील चांगला फटका खेचायचा होता. संपर्क नाही. या मैदानाच्या आतमध्ये मासेही भरपूर चांगले मित्रांनो पाहायला मिळते. अगदी विचार केला तर ना या स्पर्धेचं पहिलं नाही दुसरं पर्व आहे आणि पहिलं पर्व देखील अगदी गुण्या गोविंदाने पाहायला मिळालं होतं आणि दुसरं पर्व देखील रुबाबदार पाहायला मिळतं. ही मेहनत आहे खरं तर कणभोली वाडी क्रिकेट संघाची आणि दीपक दादांची या अफाट मेहनत पाहायला मिळते. इथे फटका सुनीक कमालीचा. एक मंडली वेगाने आणि एकच धाव या बॉलवरती देखील पाहायला मिळेल.
9 धाबा धाव फलकावरती या. युवराज गुणदास आपण पाहतोय गोलंदाज टँकवरती या. स्किपर अंदरवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर आपण पाहतोया कदाचित रात धावा अजून भरपूर चांगल्या राहिल्या असत्या. अजून या 19 बडवायसात 18 मध्ये 18 बॉल आणि 19 धावा बडवायसात. चला मॅच उशीर होतोय, मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. स्किपर अंदरवाडी क्रिकेट संघाला विनंती करेन आपण लगेच मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. 18 मध्ये बडवायच्यात 19 धावा. 18 मध्ये बडवायच्यात 19 धावा. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज युवराजला यावेळेस पहिलाच बॉल शॉर्टम बॉलचा पाहायला मिळाला आणि ते स्क्वेअर लेगला बॉल झालाय फरार. येतोय षटकार. 6 धावा 15 धावा स्कोर बरोबरती पाहायला मिळतात. लाजवाब बाज खेळपट्टीवरती देखील पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर हाफ टॅकरचा बॉल होता. अशीच जर गोलंदाजी केली ना तर फलंदाज अगदी भलत्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. कदाचित याही ओव्हरमध्ये फिनिश होऊ शकेल मॅच. 15 बनल्या धाबा धाव फलकावरती 15 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. बास हे भरपूर चांगले पाहायला मिळते. 15 धाबा धाव फलकावरती खरं तर कासगाव क्रिकेट संघाने टॉस जिंकला. फर्स्ट द चूज बॅट आहे आणि अभद्र केले खरं तर आपल्या विरोधी टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. इथे विकेट मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेट खरं तर पाहायला मिळाली. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. बारवाई क्रिकेट संघाला विनंती करेन ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कारण कासगाव क्रिकेट संघाने टॉस जिंकला होता जरूर आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. कबाडीचे मॅच आपण अनुभवतो मैदानाच्या आतमध्ये. 15 धाबा धाव फलकावरती आहेत. ओहो यावेळेस देखील फटका कबाडीचा आहे आणि ते व्हॉट अ कॅच. षटकार का बस बरा काम केला फिल्डरना. वटवागळा उडू आपण जरूर. अरे तेवढं ते टगड्यात एस षटकार जरूर आहे. अगदी ऑलराऊंडर देखील तिथे भरपूर आहे. प्रेक्षक देखील भरपूर आहेत. चला बाय स्टार्ट करा. षटकार जरूर पाहायला मिळाला. अगदी विचार केला तर आपण पाहतोया 21 धाबा धाव फलकावरती आहेत. एस खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळाली. विजयची अगदी बॅटची लिडिंग लागली आणि तिथे स्वतःने मैदान सोडलं आणि ते विकेट. बघा जर क्रिकेट तुम्ही खेळत असाल ना तर संयम ठेवा मित्रांनो. चुकीचा क्रिकेट कधी खेळू नका. प्रामाणिकपणे क्रिकेट खेळा. प्रामाणिक खेळाल तर पुढे जाल आणि चुकीचा खेळाल तर अजून मागे जाल यात शंका नाही. परंतु इथे विजयची प्रामाणिकपणा खरं तर पाहायला मिळाली. स्वतः निघालेत पंचाला देखील सांगितले की मी विकेट आहे. एक लाजवाब खेळाडू विजय पाहायला मिळतो. सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी विचार केला ना आतापर्यंत जेवढे फलंदाज पंच काय बॉल 4 झालेत. 4 बॉलची पैकी झाले 21 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील चांगला बॉल रेफर केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. जरूर चेक करू आपण. अगदी यावरती इस
पंच जरूर बॉल वाईट आहे. अगदी विचार केला तर जी व्हाईट रेख आहे अगदी तिच्यावरनं बॉल फरार झालाय विकेट टिपरकडे. चला कांडोली टीप आपडला फलंदाज सापडला की स्पीड ऑफ टेपा. जबरदस्त मॅच आपण खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 22 बनल्या 2 विकेट. ओव्हर क्रमांक दुसरी देखील पाहायला मिळते आणि इथे अजून एक दर्जेदार बॉल पाहायला मिळतोय. वाटर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये कमालीची मॅच खेळपट्टीवरती आपण अनुभवतोय. मैदानाच्या आतमध्ये लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. याही वेळेस ओव्हर क्रमांक इथे संपुष्टात आली दुसरी. 22 धावा फलकावरती आहे. दुसरी ओव्हर संपली देखील. नेक्स्ट बॅसही भरपूर चांगली पाहायला मिळेल. बारबई आणि त्याला फाईट करेल टीम कासगाव. जबरदस्त माणसाला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. एसके पर्यंत वाडी क्रिकेट संघाला विनंती करेल आपण मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. शेवटची मॅच आजच्या रात्रीमधील पहिली फेरीमधील शेवटची मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. लिमनेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम वैजनाथ या दोन संघामध्ये एक भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतो या अनिल. बघा आमची सालवडची मित्रमंडळ कशी एकदम आयटी पैटी मध्ये फिरतात. टेन्शन नाही त्यांना. आता काही येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांची देखील नाईट ट्रेनिंग शृंखला पाहायला मिळेल. 22 धावा फलकावरती गोलंदाज आपण पाहतोय. अनिलचा पहिला बॉल आणि सुरुवात कमालीची आहे. चांगलीच काय ना यंगस्टर कांडोळे वाढवाल्या तुम्हाला अजून उलच रन जास्त लागत होतं ना. रन कमी आहे म्हणून तुम्ही वज खेळता का काय सांगायला. 22 धावा फलकावरती आहेत. यावेळेस परफेक्ट टायमिंग. बॉल वेगाने झालाय फरार. येतोय सीमा पार षटकार. एस मॅच फिनिश. चमकार आहे का म्हणजे अजूनही 2 धाब्यांची गरज आहे. अजूनही 2 धाब्यांची गरज आहे इथून पुढे जिंकण्यासाठी मॅच. बारवई टीम मॅच संपल्यानंतर आपण लगेच एका साईडने क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अगदी आपण अगदीचा उशीर न करता अजूनही 2 धाब्यांची गरज आहे. यावेळेस देखील टॅप केलाय बॉल. कबाडीचा फटका देखील तितकाच चांगला पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती एक सिंगल धाव पाहायला मिळते. 27 बनल्यात अजून 1 धाब्यांची गरज. 2 ओव्हर सगळे संपला. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 3 बॉल आतापर्यंत पाहायला मिळाले. पुढे नेटचा बॉल आणि ते मॅच फिनिश पहिली मॅच करत पाहायला मिळते आणि ती मॅच करत यंगस्टर कांडोळी क्रिकेट संघाने विजेता केलाय. खरं तर हार्डलक टीम एसके परंतवाडी टीम आणि त्याचनंतर विचार केला तर अभिनंदन टीम यंगस्टर कांडोळी क्रिकेट संघ. या सामन्याचा सामनावीर आपण पाहतो या शंकर हा ठरलाय मेन ऑफ द मॅचचा हिरो. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगेच एका साईडने जा आणि क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्या. तोपर्यंत मेन ऑफ द मॅच कडे देखील आपण वळणार आहोत. गोलंदाज आहे शंकर. बॅटर का एस थँक्यू. फलंदाज आहे शंकर. आपण या मेन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी